आमचं साठेनगर विभाग आहे बागेश्वर आणि आमच्या साठेनगरमध्ये एक रिक्षा चालक हे आमचे रिक्षा चालक आहे. तर हे यांचं रविवारी सकाळी म्हणजे देवपूजा सगळं कामं बिमं करून ते बाहेर निघाले. दिवा लावला होता तर त्याच्या घराला आग लागली. आग लागून त्यांच्या घराच्या सगळ्या वस्तू जळून गेलेल्या आहेत. आता आपल्या विभागामध्ये 4 नगरसेवक आहेत. आता त्यांना किती लोकांनी मदत केली काय केलं ते अजून मला माहिती आहे. पण आपले मदत भाऊ आहे ते गेले होते मदतीसाठी. तर त्यांना थोडीफार त्यांनी थोडीफार मदत केलेली नगरसेवकांनी आणि आमच्या रिक्षावाल्याकडून हे आमच्याकडून जेवढं झालं तेवढे आम्ही त्यांना मदत करतोय. तर माझी ही मदत म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे. जेवढं होईल तेवढी दिलेली आहे. पण आमची अशी म्हणजे विनंती आहे की जेवढे आपले 4 नगरसेवक आहेत त्यांनी जर त्यांना एक 10,000 हजाराची जरी मदत केली तर त्यांना पुष्कळ होईल. कारण का त्यांची छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांची अशी परिस्थिती झाली कपडे सुद्धा नाही वापरायला. सगळं घर त्यांचं आहे ना पूर्ण त्यांचं नुकसान म्हणजे असं झालेलं आहे. 50,000 रुपये होते घरामध्ये कॅश आणि दागिने पण होते. कारण ते दुसऱ्या दिवशी गावाला जाणार होते. तर त्यांचं सगळं पूर्ण म्हणजे वाट लागलेली आहे. आणि आम्ही अग्निशॉल दम आहे त्यांना आम्ही बोलवलं होतं. तर ते तुम्हाला मी नंतर दाखवते ते कशामुळे त्यांच्या घराला पूर्णपणे जळून खात झालेलं घर आहे. तर म्हणून भाई तुम्ही जरा 2 बात बोलो. मैं बस इतना चाहूँगा कि ऐसी परिस्थिति में जिसके घर में आग लगने के कारण छोटे छोटे बच्चे रो रहे थे, बिलख रहे थे, कुछ गहने जले, कुछ कैश जले, कपड़ा तो इतना था कि जो बच्चे लोग के शरीर पे बचा था वही था, बाकी बैग वगैरह किताब कापी सब जल गया. अभी हमारे जो प्रभात क्रमांक 15 के नगर सेवक कुछ लोग मदद किए हैं, आगे आए हैं, कुछ लोग नहीं भी किए हैं, सिर्फ दिखावे के आगे घूम के चले गए हैं. मैं बस इतना कहना चाहूँगा कि इस परिस्थिति में जो नगर सेवक या समाज सेवक किसी के साथ खड़ा नहीं होता है तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण ये बात है कि ऐसी घटना में जो साथ नहीं देता है वो क्या साथ देगा. बाकी इलेक्शन के टाइम पे वो तरह तरह के वादे करते हैं. बाकी मैं आगे बस यही कहूँगा कि जो लोग भी ऐसी परिस्थिति में कुछ मदद करना चाहते हैं तो इनको कुछ मदद करिए ताकि बेचारे का कुछ सहन शक्ति मिले और ये भी अपने बाल बच्चे को कामयाब करने में, पढ़ाई लिखाई करने में, अपना परिवार चलाने में इसको मदद मिल सके. नमस्कार, धन्यवाद. आता 4 नगरसेवक आहेत. 4 नगरसेवक जेव्हा वोटिंग असतं त्यावेळेला आम्ही तुम्हाला मदत करू, सहकार्य करू, हात जोडतात, पाया पडतात आणि वोटिंग झालं की आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण नाही आम्ही पण, असं नका करू. जेव्हा जेव्हा वोटिंग असतं ना त्यावेळेला जेव्हा तुम्ही ना वादा देता ना, वादा शब्दाला पण किंमत असते. कारण तुम्ही आता जर या गरिबाला मदत नाही केली ना तर पुढच्या वेळेस आम्ही पण लक्षात ठेवू तुम्हाला. 2 मिनिटं हे बघा ज्यांचं घर जळालं त्यांच्याकडून 2 शब्द ऐकून घेऊ. आता काय म्हणजे काय परिस्थिती बोलो भाई. क्या हुआ है परिस्थिति क्या? पूरा आग लग के सब जल गया है, कुछ भी नहीं बचा. मदद किया क्या किया? मेरे जो पैसा था वो कपड़ा लाता सब जल गया, कुछ नहीं बचा. जो मेरे आप लोग से उम्मीद था कि मेरे को सहायता मिलेगा लेकिन अभी तक कुछ भी नहीं मिला है. जो मिला कुछ लोग किए हैं, कुछ लोग अभी नहीं किए हैं. तर सगळ्यांनी यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे माझी. तुम्हाला अजून एक छोटंसं मी एक हे दाखवते. ते जी क्लिप आहे ती तुम्हाला दाखवते की अग्निशमनची गाडी जी आपण बोलवलेली होती इकडे आता हा जो खड्डा आहे या खड्ड्याला एक खड्डा दिसतोय का बघा. या खड्ड्याला 2 महिने झालेले, 2 महिने. आणि आम्ही त्यांना सांगतोय की हे खड्ड्याचं काम तुम्ही करून टाका. वारंवार आम्ही त्यांना सूचना देतोय, त्यांना सांगतोय आम्ही की या खड्ड्यामुळे आम्हाला अडथळा होतो, ट्रॅफिक जाम होते. तरी पण प्रशासन याच्यावर लक्ष देत नाहीये. आणि नगरसेवक आहे त्यांना पण मी सांगते की तुम्ही ना इथे लक्ष द्या. कारण कसं झालं त्या दिवशी आग लागली होती ना तर अग्निशमनची गाडी आम्ही बोलवलेली होती. पण अग्निशमनची गाडी आल्यानंतर त्या गाडीला टर्न इथे बसला नाही. त्या गाडीला टर्न बसला नाही. कारण काय या खड्ड्यामुळे
त्यांचं एवढं नुकसान झालं नसतं. थोडीफार आग लागली होती ती लागून आपण कशी तरी विझवली असती. पण काय करणार, असं प्रशासन आपल्याला हे कामं करतात असे महानगरपालिकेचे हे असे कामं आहेत, त्याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर मला कमेंटमध्ये पाहिजे. आणि सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही महानगरपालिकेचा आम्ही निश्चित करतो, कारण वारंवार सांगून देखील ते कामं करत होते. बोलतात 2 दिवसांनी करू, 3ऱ्या दिवशी करू. अजून पण काही इथं काम करणारे माणसं आलेले नाही. हे काम कधी पूर्ण होणार याचा आम्हाला उत्तर पाहिजे महानगरपालिका TMC वाल्यांकडनं. चला धन्यवाद.